किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चना मसाला। मुलांना आवडणारी आणि झटपट होणारी ही चना मसाला भाजी आज आपण बघणार आहोत। लागणारे साहित्य आहे 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरलेले, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे सुकं खोबरं किसलेलं, 2 चमचे तेल, 4 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, काळा मसाला। काळा मसाला नसेल तर घरात जो उपलब्ध मसाला असेल तो आपण वापरू शकतो। त्यानंतर जिरे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चणे। आपले जे हरभरे असतात ते मी एक 6 ते 7 तास भिजून घेतले आणि कुकर मध्ये थोडंसं पाणी घालून, थोडंसं किंचित मीठ घालून एक 6 ते 7 शिट्ट्या काढून असे हे शिजून घेतले। हे बघा, अशा पद्धतीने एवढे मऊ शिजले पाहिजे। भाजीसाठी लागणारी पेस्ट करून घेऊया। सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, त्यानंतर आलं लसूण आणि टोमॅटो यांची बारीक पेस्ट करून घेऊया। ही पेस्ट तयार झाली आहे। इतकी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय। यामध्ये तेल तापलं, आपण घालूया जिरे। जिरे छान फुलले, तडतडले की यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा। आता आपण हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊया। हा मसाला चना डब्यात द्यायला अगदी परफेक्ट आहे। त्याशिवाय जर आपण ही भाजी आपण भात, मसाला भात, जिरा राईस किंवा गरमागरम फलक्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। अतिशय सुंदर ही भाजी लागते। मुलं सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातात। आपल्याला अगदी थोड्या पाण्यात हा चना कुकरला लावून शिजून घ्यायचा आहे, कारण जर पाणी जास्त झालं तर ते पाणी वाया जातं। आपला कांदा छान सोनेरी रंगावर आता परतला गेलाय। कांदा कच्चा ठेवायचा नाही, कांदा अगदी छान सोनेरी रंगावर परतला गेला पाहिजे। आता हा छान या स्टेजला आपण यामध्ये टाकून घेऊया ही टोमॅटो, खोबरं आणि आलं लसूण पेस्ट। ही टोमॅटोची पेस्ट छान याच्यामध्ये शिजते, सुगंध छान सुटलाय। इथे मी अगदी थोडंसं पाणी कोमट करून घेतलंय। आता ही आपली पेस्ट छान शिजली, यामध्ये घालूया हा गरम मसाला, लाल तिखट, छान परतून घेऊया। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। आता हे छान परतलं की आता यामध्ये आपण थोडंसं हे चण्याचं जे पाणी आहे ते घालून घेऊया, म्हणजे हे टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित शिजले जातील। एक 2 ते 3 मिनिट आता आपण याला छान शिजू देऊया। टोमॅटोची पेस्ट छान शिजली आहे। आता यावर आपण घालून घेऊया हे शिजलेले चणे, छान मिक्स करून घेऊया। आवश्यकता वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। खूप पाणी घालायचं नाही, कारण भाजी ही छान अशी घट्ट छान लागते। म्हणजे आपण अगदी फुलक्याबरोबर किंवा गरमागरम पोळीसोबत हे खाऊ शकतो। एवढं थोडंसं, अगदी थोडंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचंय। आता कमी गॅस करून ही भाजी आपल्याला 7 ते 8 मिनिट छान शिजू द्यायची। छान शिजली आहे। आता यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करूया बंद। तर आपल्याला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी अजून मी पोस्ट करणार आहे। त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल त्यावेळी ज्यावेळी मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सहित। धन्यवाद।